प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये त्यांनी रिसेप्शन ठेवलं आहे. त्यामुळे इकडे यशोदा आणि धन्या बोलत असतात की अण्णा सकाळपासून टाईमच विचारत आहेत. आणि यशोदा म्हणत असतो, धन्या तुला पण टाईम विचारतायत? अरे मला पण टाईमच विचारतायत. आणि लगेच एक रिक्षा त्यांच्या घराबाहेर येते. तेव्हा त्या अण्णांना खूप आनंद होतो आणि ते माईकमध्ये बोलत असतात की पूर्ण गावांना अवतन आहे रे, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, ते कावळा आणि कावळींचा शाप खोटा ठरला. नंतर इकडे तो राजा आणि अवनी बोलत असतात. तेव्हा अवनी म्हणत असते, राजा माझ्यासोबत असं का घडलं असेल आणि मीच का समजून घ्यावं प्रत्येक वेळी कुणाला? माझी काय कंडिशन होती? मी कॅनडाला गेले असते ते विवांसोबत आणि त्याने मला त्रास दिला असता तर बाबांना खूप बरं वाटलं असतं का? आणि मी हे सगळं खोटं केलं हे त्यांना सांगत होते तरी मला कुणीच समजून घेत नाही. माझी आईसुद्धा मला माझ्यासोबत बोलत नाही आहे, बाबांनाही समजून सांगत नाही आहे. राजा म्हणत असतो, अहो अवनी थोडा वेळ जाऊ द्या, सगळं शांत झाल्यावर करतील ते तुम्हाला ॲक्सेप्ट आणि समजून घेतील तुमचं काय म्हणणं आहे ते. त्यामुळे खूप मोठी थोप असते, त्यामुळे संयम ठेवायला हवा आणि खूप काही बदलून जाईल नंतर. त्यामुळे तुम्ही आता शांत राहा, चिडचिड करू नका. अवनी म्हणत असते, अरे पण मीच कसं शांत राहायचं प्रत्येक वेळी? मला कुणीच समजून घेत नाही. मी त्यांच्या घरातले आहे, त्यांना मी लहानपणापासून ओळखते आणि तेही मला. आणि बाबा बघ बरं कसे बोलले माझ्यासोबत. राजा म्हणत असतो, मी तुमच्यासोबत आहे ना, तोपर्यंत तुम्ही काळजी नका करू. अवनी म्हणत असते, अरे तू पण ड्रायव्हर म्हणून आमच्या घरी आला होता, तुझं काम केलं आणि मी उगाच तुला यामध्ये ओढलं. नंतर गॅरेजमधला सीन घेतला आहे. इकडे पान्हा, धन्या आणि त्याचा एक मित्र तो काम करत असते. नंतर तो पान्या म्हणतो की अरे मी या गण्याच्या भरोशावर दुकान नाही सोडू शकत. धन्या म्हणत असतो आणि तोपर्यंत त्या अन्नाची रिक्षा तिथपर्यंत येते पाण्याच्या गॅरेजपर्यंत. तेव्हा ते 2 कस्टमर तिथे आलेले असतात आणि ते खिल्ली उडवतात पाण्याची. पाण्याला म्हणतात, अरे तुझी वहिनी तर पळून गेली आणि तुझा बाप काय सांगत फिरतोय की आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला. धन्या डायरेक्ट त्या गॅरेजमधला ते उचलतो आणि त्यांच्या डोक्यात घालायला लागतो. तेव्हा पाण्या म्हणत असतो, धन्या थांब, मारू नको त्यांना. आणि तो त्याला खाली पाडतो आणि चांगलाच दम देतो आणि ते दोन्ही कस्टमर तिथून निघून जातात. पाण्या म्हणत असतो, परत जर आमच्या घराबद्दल असं काही बोललात ना तर मग तुम्हाला बघून घेईल. आणि त्याच्या मागे तो स्क्रू ड्रायव्हर घेऊन लागतो. नंतर धन्या पण एक पान्हा घेतो आणि त्याच्या डोक्यात मारतो. इकडे अण्णा त्याच्या भावाकडे येतो. तो दत्ता तिथे बसलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, दत्ता बघ आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला रे, तुझा आणि त्या कावळीचा शाप खोटा ठरला. नंतर तो दत्ता पळत येतो त्याच्या बहिणीच्या घरी आणि त्याची बहीण दार उघडते आणि म्हणतो, दत्त्या काय झालं? तुला तर कुत्रा मागं लागल्यासारखं. तो दत्ता म्हणत असतो, अगं बघ ना, हे चाभरा माणूस माझ्या मागे लागलाय, तो धोंड्या. आणि तो सांगत फिरतोय की त्याच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला आणि तुझा आणि माझा शाप खोटा ठरला. ती म्हणत असते, या धोंड्याला तर मी बघूनच घेईल. नंतर हा अण्णा घरी आल्याच्या नंतर खाली उतरतो. तो पान्हा त्याला उतरायला मदत करतो आणि तो अण्णा त्या पानाला सांगत असतो की हे बघ, मी पूर्ण गावभर अवतन देऊन आलेलो आहे, त्यामुळे गावातला प्रत्येक माणूस येऊ शकतो रिसेप्शनला. तेव्हा पान्हा म्हणतो, अण्णा तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळी तयारी करून ठेवतो. आणि पान्हा त्याच्या गॅरेजमधले काही पैसे पण घरी घेऊन येतो. इकडे धन्या आणि ते सगळे भाजीची वगैरे तयारी करत असतात. तेव्हा अण्णा तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात, हे बघा मी पूर्ण गावभर अवतन देऊन आलेलो आहे, त्यामुळे स्वयंपाक वगैरे चांगला झाला पाहिजे. धन्या म्हणत असतो, हे बघा वांग्याची भाजी मी बनवणार आहे. अण्णा म्हणत असतो, हे वांग घेईन आणि तुझ्या डोक्यात घालील. धन्या तू गप्प राहा जरा. नंतर इकडे अवनी आणि राजाची गाडी येते पेट्रोल पंपवर. राजाला पेट्रोल भरायचं असतं आणि तो म्हणत असतो, टाकी फुल करा, आणि फुल करून घेतो. नंतर पॉकेट बघतो तर पॉकेटमधले पैसे पूर्ण संपलेले असतात. तो राजा धक्काच बसतो त्याला. आता काय करायचं, डोक्याला हात लावतो आणि खाली उतरतो आणि त्या पेट्रोल पंपवाल्या काकाला बोलतो की मी गाडी थोडी बाजूला लावतो, चालेल का थोडा वेळ, आणि लगेच तुमचे पैसे देऊन टाकतो. तो माणूस म्हणत असतो, बरं चालेल, लावा बाजूला.
नंतर तो गाडी थोडी बाजूला घेतो. अवनी म्हणत असते, काय झालं राजा, पैसे नाहीत का तुमच्याकडे? राजा म्हणत असतो, नाही असं काही नाही आहे. आणि तो त्याच्या यशदादाला फोन लावतो. नंतर तो म्हणत असतो, यशदा मला ना, तो थोडा अडकतच बोलतो. तेव्हा यशदा म्हणत असतो, काय झालं, ठीक नाही आहे का? तुम्ही दोघं सोबतच आहात ना? राजा म्हणत असतो, अरे हो, पण मला तो यशदा म्हणत असतो, अरे काय ते सांग ना. तो म्हणतो, अरे मला पैसे हवे होते. यशदा म्हणत असतो, अरे डायरेक्ट सांगायचं ना मग, बघ किती पाहिजे तुला? ते म्हणतो, अरे 1200चं पेट्रोल टाकलं मी आणि पैसेच संपले माझ्याकडचे. तो म्हणत असतो, हे बघ मी तुला शिल्लक पैसे पाठवून ठेवतो. आणि तो लगेच पैसे पाठवतो. आणि यशदा परत राजाला कॉल करतो आणि म्हणतो, बघ आले का पैसे? तू मागितले होते त्यापेक्षा जास्त पाठवून ठेवले आहेत. अरे तुझं नवीन नवीन लग्न झालं आहे आणि तुला पैसे लागतीलच, म्हणून आणि कधी पण असं मागायला निसंकोचपणे मागत जा, असं संकोच नको करत जाऊ. भाऊ आहे रे मी तुझा मोठा, आणि अशी आपण एकमेकांना मदत नाही करायची तर कुणी करायची मग? नंतर तो ते काकांना जाऊन पैसे देतो. इकडे गाडीत आल्याच्या नंतर अवनी म्हणत असते, राजा काय झालं, तुझ्याकडे पैसे नव्हते का? तो म्हणत असतो, असं कसं बोलता, राजा माणूस आहे आपण, आपल्याकडे पैसे कसे नसणार? नंतर अवनी म्हणत असते, तुझे माझ्यावर भरपूर पैसे खर्च झाले ना, मी तुझे ते सगळे पैसे परत करेल, फक्त थोडा वेळ जाऊ दे. राजा म्हणत असतो, अहो ते काय तुम्ही पण अशी उधारीवर काय पैसे घेतले का तुम्ही? कशाला उगाच मला उपकाराची भाषा करताय? इकडे यशदा, पाना आणि धन्या त्या रिसेप्शनची तयारी करण्यासाठी पैसे जमवाजमव करत असतात. तेव्हा यशदाकडे देतो आणि म्हणतो, हे बघ ना, पण आपलं सगळं बजेटच्या बाहेरच सुरू आहे असं मला वाटतंय आणि पैसे कमी पडतील. यशदा म्हणत असतो, अरे तू हे सगळे पैसे तुझ्या गॅरेजसाठी करून ठेवले होते ना, मग कशाला देतोय तू? माझ्याकडे आहे, मी जमव करतो कुठून पण. धन्या म्हणत असतो, अरे बापा तुमच्याकडे तरी पैसे आहे, माझ्याकडे तर पैसेच नाही आहे. यशदा म्हणत असतो, तू वेडा झालास का? आमचे पैसे म्हणजे तुझे पैसे. आणि अण्णांना या भावांमधलं प्रेम बघून खूप हळवे होतात आणि त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं की माझी मुलं घरात बाई नसताना किती छान संस्कार झाले आहेत, ते एकमेकांसाठी किती करतायत. नंतर इकडे अवनीच्या बाबांची तब्येत बरी होत असते. तिची आई त्याला गोळ्या देताना ती वहिनी व्हिडिओ काढते आणि अवनीला पाठवते. गाडीत बसलेले असताना अवनीला तो मॅसेज येतो आणि व्हिडिओ बघते तिला छान पण वाटतं आणि वाईट पण वाटतं की बाबा माझ्यासोबत असं बोलले त्यामुळे. नंतर ती तरी पण राजाला सांगते, हे बघ बाबांची तब्येत आता रिकवर होतीये आणि लवकरच ते बरे होतील. राजा म्हणत असतो, खूपच भारी बातमी दिली. हवालदाराचा फोन येतो आणि तो हवालदार म्हणत असतो, हे बघा तुम्हाला ना आज पोलीस स्टेशनला यावं लागेल, काही साईन वगैरे करायची राहिली ते मॅरेज सर्टिफिकेटवर. तेव्हा राजा म्हणत असतो, अरे बाबा आमचं लग्न खोटं आहे, कशाला साईन वगैरे करायची? पण तो अवनीला सांगतो आणि अवनी म्हणत असते, घे ना फोन, जाऊया आपण, काय हरकत आहे जायला? तेव्हा राजा म्हणत असतो, पण कशाला ना, उगाच आपलं खोटं लग्न आहे आणि मॅरेज सर्टिफिकेटवर साईन करायची. पण अवनी तयार होते त्याच्यासोबत जायला. नंतर राजाला मनातून खूप भारी वाटत असतं आणि तो म्हणत असतो, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, तुम्ही काही दिवस माझ्या घरी राहा, म्हणजे सगळे व्यवस्थित होईल आणि तुमच्या घरचे सगळे तुम्हाला ॲक्सेप्ट करतील. नंतर यशदा म्हणत असतो, अरे राजा तू किती भारी बातमी घेऊन आलाय. आणि नंतर अवनी आणि राजा परत एकमेकांना भेटतात. इकडे धन्या, पान्हा आणि यशदा त्यांच्या ड्रेसेसची तयारी करून ठेवतात आणि अवनीसाठी पण साडी घेऊन येतात. ते म्हणत असतात, अवनी आणि राजाचं लग्न परत होणार आहे का, त्यामुळे थोडा खर्च झाला तर काही हरकत नाही, पण आपण राजासाठी पण कोट वगैरे घेऊया. इकडे अण्णा त्या एका माणसाला सांगत असतो, उद्या माझ्या मुलाचं रिसेप्शन आहे, त्यासाठी नक्की यायचं. राजा अवनीकडे बोलत असतो, आता हे अवनीला कसं सांगायचं? पण अवनी म्हणत असते, आपलं रिसेप्शन. तो यशदा पण ती साडी पाहून खूप खुश होतो.